कालपासून मला वाईट आहे की आमचे अध्यक्ष राज्याच्या असलेल्या सगळ्या घडामोडी बघता मुंबईमध्ये आमच्या मुंबई अध्यक्ष आणि कोर कमिटी शिवसेना शिंदे गटाच्या व्यतिरिक्त या असलेल्या आमच्या सगळ्या चर्चेमध्ये उबाटाबरोबर आमची चर्चा चालू आहे. त्या चर्चा करत असताना काल एक बैठक झालेली आहे. काही जागेबद्दल थोडंसं मतभेद आहेत, मागणी आहे. त्याच्यावर आज आम्ही बैठक करतो आहे. आज बैठक करून साधारणतः महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्ये आम्ही निवडणूक लढवण्याच्या संदर्भातला निश्चितपणे निर्णय घेतलेला आहे. आता अजित पवार पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित आपल्याला करून बैठक त्यांनी स्पष्टपणे म्हटले 26 तारखेला युतीची घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस असं एकत्रित होऊ शकते काय? तशा पद्धतीची पुणा आणि पिंपरी चिंचवडला मी ज्या बैठका घेतल्या होत्या त्यावेळेला मतं जाणून घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला असता पक्षामधल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांचं आणि इच्छुकांची मतं अशी होती की आपल्याला अजितदादा गटाबरोबर पुणा आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी करणं गरजेचं आहे. तशा पद्धतीची काल चर्चा झाली. आज प्राथमिक चर्चा आमची तिथे झालेली आहे पदाधिकाऱ्यांची आणि ती चर्चा होत असताना सन्मानजनक अशा प्रकारचा तोडगा म्हणजे आमच्या लोकांना कुठेही अन्याय होणार नाही अशा प्रकारच्या उमेदवारीवर एकमत करून आघाडी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा होऊ शकतो. परंतु तुमचे शहराध्यक्ष मात्र या सगळ्या संदर्भात नाराज आहेत. प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे. दोन पवार एकत्र येत असतील तर त्या सगळ्या संदर्भात त्यांची वेगळी भूमिका आहे नाराजीची. प्रशांत जगताप कालही मला भेटले होते. त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. अजूनपर्यंत माझ्याकडे राजीनामा आलेला नाही. त्यांचं मत आता शेवटी असं आहे, आघाडी करावी का नाही करावी याच्यामध्ये मतांतर असू शकतं. एखाद्याच्या मताच्या असलेल्या चर्चेनुसार निर्णय होत नसतो. पक्षाच्या बहुतेक अशा प्रकारच्या सदस्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांची नाराजगी आहे. अजून मला राजीनामा आलेला नाही. आल्यानंतर त्यांची समजूत घालण्याचा आम्ही प्रयत्न करू. मला वाटतं की आपल्याला आता या असलेल्या कार्यकर्त्यांना 8-9 वर्षानंतर ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला संधी मिळत असेल तर तिथं त्या कार्यकर्त्यासाठी मागे पुढे सरकण्याची इच्छा प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी पण करावं अशी माझी अपेक्षा. परंतु दोन्ही पवार असं आहे की आता आमची तशीच चर्चा चालू आहे. महाविकास आघाडीमधूनच चालू आहे आणि त्याला ॲडिशनल अजून कोण येतं का बघतोय. आता ते आल्यानंतर कोण कोण राहतंय कोण कोण नाही राहतं याच्यावर आमच्या चर्चा चालू आहे आणि मला वाटतं की त्यामध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन लढणार अशा प्रकारची भूमिका निश्चित होईल. आता मागच्या नगर परिषद नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या झालेल्या पाहिल्यात ना. त्यामध्ये शिंदे गटाची बरोबर झालेली पाहिलेली आहे. काही ठिकाणी अजितदादा गटावर झालेली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे निर्णय घेत असताना त्यांच्या लोकांनी, आम्ही तर खालीच अधिकार दिले आहेत, त्यांच्या लोकांनी जर ठरवलेलं असेल की सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं तर मला वाटतं तिथं काय अडचण येणार नाही. आज आम्ही बैठक आता मी आणि सुप्रियाताई आम्ही बसतोय. यामध्ये कुठल्या जागेमध्ये 2-3 जागेमध्ये जी काही तफावत आहे ती दूर करण्याचा प्रयत्न 100% करू. वेळ पडली तर आदरणीय पवार साहेबांना त्या ठिकाणी सांगून यामध्ये मार्ग काढण्याचा निश्चितपणाने प्रयत्न होईल. परंतु शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि आम्ही असा बरोबर जाण्याचा प्रयत्न 100% आम्ही करू. परंतु दोन पवार ज्या पद्धतीने पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्रित येणार आहेत त्याच पद्धतीने मुंबईमध्ये देखील येतील का? तुम्ही त्यांच्या पक्षाशी देखील काही असं प्रस्ताव आहे आलाय की आता आमची ज्यांच्याशी नैसर्गिक आघाडी आहे त्यांच्याशी आघाडीमध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू. त्या चर्चेमध्ये मार्ग चांगल्या प्रकारचा निघाला तर त्याप्रमाणे अन्य प्रकारचा आजच्या घडीला प्रस्तावाची कुठलीही चर्चा आमच्या समोर नाही. त्या सगळ्यांना घेऊनच चालली ना चर्चा. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आमची चर्चा चाललेली आहे. त्या चर्चेमध्ये काय मार्ग निघतो हा बघून मग पुढची भूमिका आम्ही ठरवू. मुंबईमध्ये काँग्रेसकडनं सगळ्यात पहिल्यांदा तुमची संवाद साधण्याची बैठक घेतलेली होती, भेट घेतली होती पवार साहेबांची, परंतु त्यात कुठलाही तोडगा निघाला नाही. आता काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये एकटी पडण्याचे चित्र सगळीकडे पाहायला नाही. आत्तापर्यंत काँग्रेसशी पण आम्ही संवाद साधतो आहोत. काँग्रेस त्या माध्यमातून जी मुंबईमध्ये त्यांची मांडणी आहे किंवा त्यांची मागणी आहे की मनसेला बरोबर घेणार नाही, मला वाटतं की तो
आज चर्चा नुसत्या चालू आहेत. चर्चेमध्ये काय मार्ग निघतो, आता सगळ्या चर्चा मी तुमच्यासमोर सांगू शकत नाही, पण चर्चेमधून काय मार्ग निघतो आज ते उद्यापर्यंत मुंबईचं चित्र आम्ही स्पष्ट करू. उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार आहात कारण उद्या त्या दोघांची घोषणा होते. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत आत्ता माझी काय काय घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावर मी आणि सुप्रियाताई आम्ही दोघं बसतोय. सविस्तर चर्चा ऐकून घेतली तर वेळ पडली तर त्यांच्या प्रमुखांशी बोलू, भेटायचं झालं तर भेटू, नाही झालं तर संध्याकाळी पवारसाहेब येणार आहेत, 6 वाजेपर्यंत पोहोचतील. ते आल्यानंतर समोर सविस्तरपणे बैठक होऊन निर्णय घेतला जाईल. परंतु प्रशांत जगताप हे नाराज आहेत सध्या. ते मुंबईला निघालेत, सुप्रिया सुळेंना भेटणार आहेत. एकीकडे सातत्यानं प्रशांत जगताप पक्षाची भूमिका पुण्यामध्ये बजावत होत असताना आता थेट ते नाराज आहेत, ठाकरे गटामध्ये जाणार आहेत. शेवटी हा पक्षाच्या भविष्य काळातल्या असलेल्या निर्णयाच्या संदर्भामधून महानगरपालिकेला एखाद्या नाराजीच्या प्रश्नापेक्षा तिथं आपल्या लोकांना निवडून येण्याच्या बाबतीमधली पॉलिसी ही फार महत्त्वाची आहे. आणि निवडून येण्याच्या संदर्भातून बऱ्याच लोकांना वाटतं की आपण अशी आघाडी केली पाहिजे. मला वाटतं वैयक्तिक एका व्यक्तीच्या पेक्षा पॉलिसी डिसिजनला महत्त्वाचं. पक्षाचे भवितव्य याच्या अनुषंगाने तुम्ही आता एकत्र होत आहे, एकत्र निवडणूक लढत आहे. एकत्र का होत नाही, एकत्र होण्यासंदर्भात काही चर्चा आहे? आत्ता महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतो आहोत. भविष्य काळातला आत्ता मी सांगत नाही, आत्ताच्या घडीला मी एवढंच सांगतोय की जिथे जिथे शक्य आहे हे आता नाही आहे. आम्ही जर तुम्ही बघितलं असेल तर मागच्या नगरपरिषद नगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा स्थानिक पातळीवर अधिकार दिले होते. राज्य स्तरावर आम्ही कुठेही हस्तक्षेप केला नव्हता. आत्तासुद्धा आमची तीच भूमिका आहे. स्थानिक पातळीवर जिथे जिथे कोणाला आघाडी करायची तशा प्रकारची आघाडी करण्याची मुभा दिलेली आहे. तशा प्रकारच्या चर्चा चालू आहे. खरं तर तुमचे आमदार आहेत बापू पठारे. बापू पठारेंचे पुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि एकीकडे ते भाजपकडनं पुण्यामध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढवताना पाहायला मिळणार आहे आणि वडील मात्र तुमच्या पक्षात आहे. ही कसली दुविधा म्हणायची आणि वडील मात्र मुलाखतीमध्ये व्यस्त आहेत. आमच्या पक्षामध्ये लोकशाही जास्त आहे, त्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना मोकळीपणे निर्णय घ्यायचा असतो तो दिला जातो. पवारसाहेबांनी कधी कोणाला अडवलेला नाही. शेवटी लोकांना निर्णय घ्यायचा असतो, लोक ते निर्णय घेत असतात. तुमच्याकडे तक्रारी झाल्या त्यांच्या संदर्भातल्या, तुम्ही त्यांना सध्या तरी बाजूला ठेवण्यासंदर्भात काही विचार करा? नाही, असं काही चर्चा करताना अशी तक्रार माझ्याकडे कुठली आलेली नाही. बाजूला ठेवण्यात आता तरी आमच्या सध्यामध्ये कुठली चर्चा नाही. आघाडीच्या धोरणातून आता जागा वाटपाची चर्चा चालू आहे. त्यामध्ये अजितदादा गटसुद्धा त्या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे. त्या आघाडी वाटपाच्या याच्यामध्ये कुठल्या कुठल्या निर्णय आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं. शेवटी काय पक्ष फोडून पक्ष सत्ता घेण्याच्या बाबतीमधली नवीन समीकरणं आले की लोक पर्याय शोधतात आणि महाराष्ट्रामध्ये आता हळूहळू असा प्रकारचा पर्याय शोधत आहेत आणि त्याप्रमाणे एक पर्याय उभा राहतो आणि तो पर्याय स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीपुरता आहे. मला वाटतं की शेवटी लोक 9 वर्षानंतर निवडणुका होत असतील तर त्यांना निवडून येण्यासाठी जे करावं लागेल सध्याच्या राजकीय परिस्थितीला बघून आणि राजकारणातल्या आता सध्याच्या मतदान आणि सगळ्या प्रक्रिया बघून त्यामुळे आम्ही त्यांना लोकांना निवडून येण्यासाठी स्वातंत्र्य दिलं आहे. थँक्यू सर. अच्युत पवारांबाबत आमची प्राथमिक चर्चा सुरू असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे. मात्र प्रशांत जगताप यांचा राजीनामा आलेला नाहीये असं देखील त्यांनी नमूद केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.